मैत्रिणींनो, कसे आहात आपण? मी मनीषा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी तुम्हाला आज थंबनेल तर पाहूनच क्लिक केले तुम्ही. म्हणजे तुम्हाला वजन कमी करायचं आहे आणि तुम्ही यासाठी बरोबर तुम्ही व्हिडिओवरती क्लिक केलेला आहे. कारण की मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगणार आहे. जी माझी वेट लॉस जर्नी होती ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. यामध्ये तुम्हाला कडक अशी डाएट मी तुम्हाला सांगणार नाही आहे. पर्सनली मी माझा अनुभव सांगणार आहे. मी हे वजन कसं कंट्रोलमध्ये आणलं आणि हळूहळू कसं कमी केलं याबद्दल आपण आज या विषयावर बोलणार आहोत. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ पूर्ण तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओवरती पूर्ण व्हिडिओ वॉच करा आणि मी पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. आणि ही खरोखर तुमच्या कामाची ठरणार आहे. तुम्हाला खरंच वेट लॉस करायचं असेल तर, ते पण विदाऊट डाएट, म्हणजे तुम्हाला डाएट कोणतीही न करता आणि खास करून ज्यांना चहा प्यायला आवडतो त्यांच्यासाठी सुद्धा चहा पिऊन भात खाऊन तुम्ही वेट लॉस करू शकता. हो, तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगणार आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण वॉच करा. आणि यातील तुम्हाला माहिती जर आवडली आणि तुम्ही जे करायला तयार असाल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी यासाठी पुढचे पार्ट्स याचे बनवणार आहे अजून खास वेट लॉससाठी. तर व्हिडिओमध्ये बनवून घ्या. वेट खास करून महिलांचं जे आपलं वजन असतं ते खास करून आपलं डिलिव्हरीनंतर जास्त वाढायला सुरुवात होते. कारण की बाळंतपणानंतर आपले पूर्ण हार्मोन्स चेंज होतात आणि त्यामुळे बायकांचा तर सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की बाळंतपणानंतर वजन वाढतं. त्याच्यामध्ये जास्त आपल्याला कार्ब्स वगैरे घेण्यात येतात, कॅलरीज भरपूर जातात. त्यामुळे आपलं वेट आणि बाळंतपणात कसं आपलं बाळ लहान असल्यामुळं आपण फीडिंग वगैरे करत असतो, त्यामुळे आपल्याला आहार चांगला घ्यावा लागतो. म्हणून तब्येत आपली मस्त अशी गुबगुबीत आणि छान होते. ठीक आहे, त्या काळापुरतं ते ठीक वाटतं. पण आपण जर नंतर याच्याकडे लक्ष दिलं नाही 1-2 वर्षांनी 3 वर्षांनी तर हे वेट लॉस होण्यास खूप अवघड जातं. आणि त्यातली त्यात डिलिव्हरीनंतर आपली त्वचा म्हणजे ही स्किन जी असते ही आपली पूर्ण स्किन अशी लूज होते. ठीक आहे, पूर्ण त्वचा आपली ढिली पडते आणि त्यामुळेच मग आपल्याला डिलिव्हरीनंतरचं जे वजन असतं ते वाढतं. वजन कमी करायला खूप अवघड जातं. मग आता यामुळे आपण डिस्टर्ब होतो की आपण हे वजन कसं कंट्रोलमध्ये आणणार, कसं कमी करणार. आणि जेवढं वजन आपलं वाढत जाणार तेवढा आपला आहार वाढणार. कारण की शरीराचं आपलं जेवढं वजन आहे तेवढं शरीर आपल्याला आहार मागणार. मग आपण ते आणि जास्त आपल्याला कार्ब्स खायची इच्छा होणार, क्रेविंग्स जास्त वाढतात. त्यामध्ये स्वीट कुणाला आवडत असेल तर स्वीट जास्त घेतात, बाहेरचं काही फास्ट फूड वगैरे आवडत असेल तर ते जास्त घेतात. मग यामुळे आपल्या शरीरामध्ये अशा भरपूर प्रमाणात कॅलरीज जातात. म्हणून आपलं वेट गेन व्हायला खूप खूप फास्ट असं वेळ लागत नाही. म्हणून आता मग आपण या विषयावर आज बोलणार आहोत. तर मी सुद्धा या गोष्टीसाठी खूप परेशान होते. मी भरपूर योगा करायची, व्यायाम करायची, भरपूर डायटिंग करायची. कोणतं डायटिंगचं एकदा हातात घेतलं म्हणजे मनावर घेतलं, असेच व्हिडिओ पाहायची, यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहायचे, कुठला व्हिडिओ हे करायचं ते करायचं, सगळं करून बसले. पण जेवढी डायटिंग केली तेवढे एक 15 दिवस महिनाभर मी करायचे आणि नंतर हताश होऊन जायचं. परत डबल ते क्रेविंग्स वाढायच्या. परत भात खिचडी, मग तुमची काय ती पोळी भाजी स्वीट्स वगैरे सगळं मग ते रिपीट म्हणजे जास्त प्रमाणात खाण्यात यायचं आणि परत माझं वेट गेन खूप जास्त वाढायचं. आणि मग आपण बंद करणार काय बंद करणार. आपण डायटिंग म्हणजे आपलं रोजचं आयुष्य आहे, आपल्याला कामं करावी लागतात, आपल्याला क्रेविंग्स म्हणजे प्रत्येकाला असतात. खाणं तर कुणाला आवडत नाही. आहार तर आपलं हे योग्य आहे, पोळी भाजी भातवरणी रोजचं आपण खातो. पण आपल्याला जे दुसरं काही असतं स्वीट तर प्रत्येकाला थोडंफार खाऊच वाटतं. 10मधून एकंदरीत असे असतात की त्यांना स्वीट वगैरे एवढं आवडत नाही. पण बऱ्याच जणांना स्वीटच्या क्रेविंग्स होतात आणि स्वीट खाऊ वाटतं. मग आपण एवढं हे अवॉइड करणं म्हणजे एकदम कटाक्षाने टाळणं म्हणजे हे योग्य नाही आहे. योग्य तर नाही आहे स्वीट तर एवढं, पण खाणं आपल्याला सोडू शकत नाही ना आपण. गरजेचं तर आहेच, खाऊ तर वाटतेच. सणावाराला आपल्या इथं पोळी, पुरणपोळी किंवा तिळाची पोळी हे स्वयंपाक आपण होत असतात, गुलाबजामुन होतात. दिवाळीचं आलं तर ते तर स्पेशल असतं बाजूला. मग आपण काय बंद करणार. कुठं कार्यक्रमाला गेलं तर कुठं म्हणजे ते एक झालंच. आता खाण्यात येणारच आपल्या सगळ्या गोष्टी म्हणजे आहेतच हे. आणि आपण हे जर डायटिंगमध्ये कडक हे राहिलो, सामान्य महिलांना म्हणजे आपल्या हाऊसवाईफ असो कुणीही असो ते पॉसिबलच नाही आहे एवढं कटकशान डायटिंग करणं. स्वतःसाठी आपल्यासाठी वेगळं काहीतरी बनवणं, दलिया बनवा, खिचडी बनवा, पुलाव बनवा, काही बनवा, हे असं थोडंफार एखादी किंवा बाजरीची भाकर बनवून खा,
स्पेशल जे सांगत असतात बरेच जण असं काही तुम्ही हे करून खा ते करून खा, शक्यच नाही, होतच नाही. साधं आपल्याला जेवायला बसलं तर काकडी कापून खायला होत नाही, गडबडीत असल्यावर होतं का, नाही होत. मग त्यामुळे आपण एवढी कडक डायटिंग करायचीच नाही. मी सर्वप्रथम माझं वेट लॉस करण्यासाठी एक ड्रिंक घेत होते. ड्रिंक मग मी स्वतः बनवलं ते. आणि म्हणजे कसं मी त्या इन्ग्रेडियंट्स जे असतात आपले घरगुती आपल्या मसाल्यातले, त्यातूनच मी माझ्या मनाने थोडंसं मी विचार केला की हे आपल्या म्हणजे माझ्या आईला ते विचारून मी मेथीचा काय उपयोग असतो, जिरे कसं, म्हणजे आपल्याला थोडंसं फार नॉलेज आलेलंच असतं. त्यामधूनच मी थोडंसं माहिती काढली. परत गुगलहून मी सर्च केलं थोडंसं. मग मी माझ्या हिशोबानं हे ड्रिंक बनवलं. तर मी हे ड्रिंक बनवलं आणि हे ड्रिंक घ्यायला रोज सुरुवात केली. आणि एवढं असं नाही की कडक डायटिंगचे नाही, थोडंफार भुकेला आपल्या कंट्रोल व्हावं म्हणजे थोडंफार आपल्याला तोंड मारावं लागतं, अन्न थोडं कमी घ्यावं लागतं, हे बरोबर आहे. पण कमी घ्यावं लागतं ही गोष्ट वेगळी, आणि आपल्या शरीराला कमी अन्न लागणं किंवा कमी घेणं ही गोष्ट वेगळी. ती कशी करणार आपण हे तुम्हाला मी सांगणार आहे. आणि घाबरून जाऊ नका, कारण की प्रत्येकासारखं ही पण डायटिंग अगोदर नाही म्हणली आणि आता डायटिंग म्हणत आहे म्हणून असं होऊ नये. तर असं नाही आहे. डायटिंगचं हे वेगळं आणि मी तुम्हाला एक रुटीन तुमचं करून देणार आहे. मग हे आपलं पुढच्या पार्टमध्ये होणार आहे की डाएटमध्ये तुम्ही काय घ्यायचं आणि काय नाही. डाएट म्हणून नाही, ते रुटीन असणार आहे तुमचं, ज्यामध्ये तुमचं वेट लॉस होणार आहे मस्तपैकी. तर चला, तर मग मी हे जे बोलत तर मी तुम्हाला असं काहीही सांगणार नाही. तर हे आहे आपलं घरचंच बनवलेलं आहे हे पावडर, जे मी तुम्हाला ड्रिंक बोलत होते ना, तेच हे ड्रिंक आहे. तर हे तुम्हाला असं काही खायचं नाही कोरडं, किंवा काही असं कशात हे खाऊन नाही, एवढंच खाऊन राहायचं नाही आहे. तर हे फक्त आपल्याला असं हे वाटून ठेवायचं आहे. ह्याची रेसिपीज मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये सांगणार आहे. हे ड्रिंक ही जादुई ड्रिंक आहे, जादुई. तुम्ही हे माझ्या स्किनवर जो ग्लो बघताय, म्हणजे माझी स्किन जी थोडीशी तुम्हाला अशी थोडंसं वाटत असेल ना की बाबा चला हां ठीक आहे, छान आहे, तर हे सगळं मागचं कारण हे ड्रिंक आहे. आणि मी चहा घेते, चहा नाही असं नाही, मी टी लवर आहे, मला चहा आवडतो. तर तुम्हाला पण हे वेट लॉस करायचं असेल तर माझा पुढचा पार्ट नक्की बघा. त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे की तुम्ही सुरुवात कशी करायची. सुरुवात तर आपली झाली या व्हिडिओतून, पण आता तुम्हाला काय काय फॉलो करायचं आहे आणि काय काय नाही, कोणत्या चुका आहेत तुम्ही जे करायच्या नाही आहेत. जर तुम्हाला वजन उतरवणं हे रुटीनमध्ये, म्हणजे रुटीन ठेवायचं तुमचं, मी जे सांगेल ते रुटीनमध्ये आणायचे तुम्हाला. जेव्हा तुम्ही हे करायला सुरुवात करसाल ना, 100% तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे तुमचा तुम्हाला. पण तुम्ही या गोष्टी फॉलो करायला पाहिजेत. जास्त काहीच अवघड नाही आहे. रोजच्या जेवणातून, रोजच्या कामातून फक्त मी तुम्हाला ते कशा करायच्या आणि कोण्या पद्धतीनं तुम्ही ते तुमचं सकाळ, दुपार, संध्याकाळ हे कसं असतं हे तुम्हाला सगळं मी समजावून सांगणार आहे. फक्त कॉमेंटमध्ये तुम्ही मला सांगत की तुम्हाला खरंच वेट लॉस म्हणून कमेंट करा, आणि किती तुमचं वेट आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगेन आणि तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की पहा पुढचा एपिसोड याचा.